नमस्कार. ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ब्लाऊज कटिंग, 4 टक्स ब्लाऊज कटिंग आपला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर मी स्टिचिंगचा व्हिडिओ घातलेला आहे. त्यासाठी हे सगळे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत. आणि आता शिवताना आपण बघायचं आहे की कशाप्रकारे हे पार्ट जॉईन करून घेतले जातील. तर पहिल्यांदा मागची बाजू घ्यायची आहे आणि ते 2 टक्स जे होते 4-4 इंचाचे ते आपण हे टक्स मारून घेणार आहोत. शोल्डरच्या मधोमध पॉईंट ठेवून 4 इंचावरती टक्स घ्यायचा आहे आणि पाव इंच दोन्ही साईडनं पकडून हा टक्स मारून घ्यायचा आहे. तर हा कटिंगचा व्हिडिओ माझा आहे, तो तुम्ही बघू शकता. साधा 4 टक्स ब्लाऊज आहे. ह्याची डिटेल कटिंग तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मागचा भाग जेव्हा आपण कटिंग करून घेतला आणि आता शिवून घेतलेला आहे, टक्स मारून घेतलेला आहे, तर त्याला जोडण्यासाठी कमरपट्टी घ्यायची आहे. मागच्या बाजूने कमरपट्टी जोडून घ्यायची. कमरपट्टीसाठी 2-2 इंचाचे तुकडे घेतलेले आहेत. ते तुकडे जोडून घेऊन त्याला एका बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि तीच शिलाई आपण ह्या मागच्या बाजूला जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही शिलाई घालून घ्यायची आहे. दोन्ही कापड एकमेकावरती ठेवून जिथं टक्स येतो तिथं पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित मागून बसतो, फुगीर होत नाही. तर ही पट्टी माझी पूर्ण जोडून झालेली आहे. आता ह्याच्यावरती मी प्रेस टिप देणार आहे. तर प्रेस टिप देऊन झाल्यानंतर आपण ही पट्टी पूर्ण फोल्ड करून ह्याच्यावरती शिलाई देऊ शकतो किंवा हातशिलाई घालू शकतो. अशा पद्धतीने मागचा भाग झालेला आहे. तर समोरचा भाग आहे. समोरच्या भागावरती टक्सचं मी मेजरमेंट घातलेलं आहे. 4 टक्स येणार आहेत आणि यासाठी 4 टक्स मी व्यवस्थित आखून घेतलेले आहे आणि त्याच्यावरतीच मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा 4 टक्सचा ब्लाऊज समोरचा भाग व्यवस्थित मी घालून घेतलेला आहे. तर याच्या खाली आता क्रॉसपट्टी येणार आहे. या क्रॉसपट्ट्या 2.5 ते 3 इंचाच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. ह्या क्रॉसपट्टीसुद्धा ही मी जोडून घेणार आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. ह्या 2 क्रॉसपट्ट्या मी वेगवेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं जॉईन करून घेते 2 आणि त्याच्यावरती सुद्धा प्रेस टिप देऊन क्रॉसपट्टी घालून घेतलेली आहे. आता हा क्रॉसपट्टीचा वरचा भाग आतून जो आहे तो दिसू नये यासाठी मी वरच्या साईडनं फोल्डिंग करून घेते आणि दोन्ही टोकं एकत्र करून त्याच्यावरती पुन्हा एक टिप मारून घेते. नंतर आतून हा कापड काढून घ्यायचा, जेणेकरून उलट्या बाजूने जरी बघितलं तुम्ही तर शिलाई दिसणार नाही आणि सरळ बाजूने तरी दिसणारच नाही. तर आता सरळ बाजूने 2 अशा शिलाया मारून घ्यायच्या, जेणेकरून क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते. अशा पद्धतीनं समोरचा भाग देखील तयार झालेला आहे. बटनपट्टी आणि काजेपट्टीसुद्धा लावलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीनं हे झालेलं आहे. तर मागचा भाग आणि समोरचा भाग दोन्हीसुद्धा तयार आहेत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ फास्ट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी स्लो करेन आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती देईन. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझे मागचे व्हिडिओ बघा. धन्यवाद.